Hello students, today we'll see public and private inheritance. In last video we have seen the types of inheritance which were of 5 types. The first one was simple, then multiple, then multi-level, then hierarchical, and last one was hybrid inheritance. In this, all the inheritance in simple language we'll say inheritance means की पॅरेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या चाइल्ड वापरू शकतो किंवा कॉल करू शकतो. आता प्रॉपर्टीज म्हणजे मागच्या वेळेला पण मी सांगितलं तुम्हाला की त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या व्हेरिएबल्स येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये जे फंक्शन्स डिक्लेअर केलेले आहेत ते आपण यूज करू शकतो. ओके, आता तेच आपल्याला परत बघायचं आहे. फक्त इथे चेंज असा आहे की इथे पब्लिक अँड प्रायव्हेट असे 2 इनहेरिटन्स आपल्याला बघायचे. ओके, समजा we'll see this, there is another way of derive a class that is private inheritance. प्रायव्हेट कसं असतं ते पण बघू. समजा एखादा क्लास आहे, क्लास डिराईव्ड आपण डिक्लेअर केला आणि तो काय करतोय, इनहेरिट करतोय प्रॉपर्टीज ऑफ बेस क्लास. ओके, पण बेस क्लास इथे डिक्लेअर करताना कसं दिलेलं आहे तर पब्लिक लिहिलेलं आहे. ओके, जेव्हा पण पब्लिक असेल तेव्हा आपण त्याचे जे फंक्शन्स आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत बेस क्लासचे ते डिराइव्ड क्लास कॉल करू शकतो किंवा वापरू शकतो. ओके, आपल्याला जेव्हा प्रायव्हेट लिहिलेलं असेल, हिअर यू कॅन सी की दॅट इज क्लास डिराइव्ड लिहिलेलं आहे आणि बेस क्लास कसा आहे तर प्रायव्हेट दिलेला आहे. ओके, इथे बघा पब्लिक लिहिलेलं आहे आणि इथे प्रायव्हेट लिहिलेलं आहे. व्हेनेवर द बेस क्लास इज रिटन ॲज प्रायव्हेट तेव्हा बेस क्लासच्या प्रॉपर्टीज डिराइव्ड क्लास कॉल करू शकत नाही, त्याला यूज करू शकत नाही. ओके, हेच आपल्याला बघायचं आहे इन द फॉर्म ऑफ वन एक्झाम्पल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल विल सी पब्लिक इनहेरिटन्स. ओके, आपण जे हे आत्ता बघितलं त्याच्यामध्ये जे पब्लिक लिहिलेलं असेल तेव्हा काय होतं ते आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं आहे. अँड आफ्टर नेक्स्ट एक्झाम्पल विल सी व्हॉट इज प्रायव्हेट बेस क्लास. ओके, फर्स्ट ऑफ ऑल विल सी पब्लिक इनहेरिटन्स. ओके, आता पब्लिक इनहेरिटन्समध्ये काय आहे तर सगळ्यात पहिले क्लास ए डिक्लेअर केलेला आहे आणि नंतर मग क्लास बी आहे आणि बीला काय केलेलं आहे, क्लास एच्या प्रॉपर्टीज बी वापरतो आहे. मीन्स बी काय आहे, बेस डिराइव्ड क्लास आहे आणि ए काय आहे तुमचा बेस क्लास आहे. ओके, आणि बेस क्लास कसा डिक्लेअर केलेला आहे तर पब्लिक लिहिलेला आहे. ओके, पण बेस क्लासमध्ये म्हणजे एमध्ये काय दिलेलं आहे तर एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे बी नावाचा विच इज ऑफ इंटिजर टाईप आणि त्याचं जे हे आहे तो बी जो व्हेरिएबल आहे तो प्रायव्हेट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. ओके, अँड वी हॅव सीन इन युनिट नंबर 1 ऑल्सो की जेव्हा पण एखादा व्हेरिएबल किंवा एखादं फंक्शन आपण जेव्हा प्रायव्हेट म्हणतो त्याला, ते प्रायव्हेट म्हटल्यावरती त्या क्लासमध्येच त्याला यूज करू शकतो, म्हणजे क्लास एच त्याला वापरू शकतो. म्हणजे बी व्हेरिएबल जो आहे तो फक्त क्लास ए वापरू शकतो. क्लास बी जरी इथे पब्लिक लिहिलेला असेल तरी क्लास बी त्याला कॉल करू शकणार नाही कारण का प्रायव्हेट लिहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा परत क्लास एमध्ये ए नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे विच इज अगेन ऑफ इंटिजर टाईप. पण हा जो व्हेरिएबल आहे त्याला कसं डिक्लेअर केलेलं आहे तर इट इज पब्लिक लिहिलेला आहे. ओके, आता क्लास बी सुद्धा क्लास एला वापरू शकतो. ओके, क्लास बी ए व्हेरिएबलला कॉल करू शकतो कारण का तो पब्लिक आहे. पण क्लास बी व्हेरिएबलला कॉल नाही करू शकत कारण का तो कसा आहे, प्रायव्हेट आहे. जरी इथे पब्लिक लिहिलेला आहे, ए बी मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते वापरू शकतो पण तो इथे आल्यानंतर त्याला प्रायव्हेट दिसल्यामुळे तो बीला यूज करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर एक डिस्प्ले नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे आणि त्या फंक्शनमध्ये काहीतरी 2 लाईन्स प्रिंट होणार आहेत आणि इथे तुमचा क्लास ए संपतो. ओके, क्लास ए संपल्यानंतर आपण काय केलं आहे, क्लास बी विच इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ क्लास ए आणि ते कसं दिलेलं आहे तर पब्लिक दिलेलं आहे. ओके, आणि पब्लिकमध्ये पण तुम्ही आता क्लास बीमध्ये आपण बघू तर व्हेरिएबल सी डिक्लेअर केलेला आहे विच इज ऑफ पब्लिक डेटा टाईप. ओके, तो कसा आहे, पब्लिक आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे की एक डिस्प नावाचं फंक्शन आहे. परत इथे लक्ष द्या की इथे डिस्प नावाचं फंक्शन आहे, DISP आहे डिस्प.
नावाचं फंक्शन आहे आणि क्लास ए मध्ये डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे. हे दोन्ही वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ओके, तर इथे फंक्शनमध्ये परत सी आउट नावाचे सी आउट म्हणून काहीतरी डिस्प्ले करणारे आपण, म्हणून ते सी आउट लिहिलेलं आहे आणि इथे तुमचा क्लास बी संपतो. ओके, नाव विल सी व्हॉट वी हॅव रिटन इन मेन फंक्शन. तुम्ही मेनमध्ये आले, मेनमध्ये आल्यानंतर बी ओ बी जे लिहिलेलं आहे. बी ओ बी जे म्हणजे काय, तर बी क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. त्या ऑब्जेक्टचं नाव काय आहे, ओ बी जे. ओके, बी ओ बी जे म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता दुसऱ्या लाईनमध्ये काय आहे की ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण एका व्हेरिएबलला कॉल करतोय. तर कोणतं व्हेरिएबल आहे, ए नावाचं व्हेरिएबल आहे आणि एची व्हॅल्यू काय करतोय आपण 100 म्हणून टाकतोय. ओके, ऑब्जेक्ट यूज करून आपण एक व्हेरिएबल कॉल करतोय आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. ओके, आता ओ बी जे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर बी क्लासचा. बी क्लासमध्ये हा जाईल. बी क्लासमध्ये यांनी शोधलं ए कुठे सापडतोय का, तर नाही आहे. ए व्हेरिएबल कुठे आहे, तर ए बीमध्ये नाही आहे. तर तो बीमध्ये नसल्यामुळे तो काय करेल, आता एच्या प्रॉपर्टीज हा इनहेरिट करतोय म्हणून तो एकडे जाईल. एमध्ये त्यांनी शोधलं, इथे त्याला सापडलं ए नावाचा व्हेरिएबल. आता हा ए नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये एमध्ये तो काय करेल, 100 टाकून देणार. ओके, दिस इज द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर लाईन. ओके, नाउ विल सी नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईनमध्ये काय लिहिलं आहे, obj डॉट बी इज इक्वल टू 100. आता ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, बी क्लासचा. आपण बीमध्ये गेलो, बीमध्ये आपल्याला बी सापडतोय का, नाही आहे, कारण का बी कुठे व्हेरिएबल आहे, क्लास एमध्ये. तर बीमधून आपण क्लास एमध्ये गेलो, एमध्ये शोधलं, आपल्याला बी सापडला. पण हा बी कसा आहे, तर प्रायव्हेट आहे. तर प्रायव्हेट असल्यामुळे फक्त क्लास ए वापरू शकतो. पण आपण ऑब्जेक्ट कोणाचा तयार केला आहे, बी क्लासचा आहे. ओबीजे बीचा आहे, त्यामुळे बी क्लासमधून आपण एला कॉल करू, ए क्लासमधला जो प्रायव्हेट व्हेरिएबल आहे बी, त्याला आपण कॉल करू शकत नाही. ओके, कारण का तो प्रायव्हेट आहे म्हणून. ओके, त्यामुळे इथे तुम्हाला नॉट ॲक्सेसेबल ॲज प्रायव्हेट मेंबर असं तुम्हाला एरर येणार. ओके, त्याच्यानंतर आपण पुढची लाईन बघू. ओबीजे डॉट सी इज इक्वल टू 200. ओबीजे, आता ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर बी क्लासचा. बी क्लासमध्ये गेलो, बीमध्ये आपल्याला सी सापडला, आपण सीची व्हॅल्यू काय केली, 200 म्हणून टाकून दिली, कारण का इथे पब्लिक लिहिलं आहे त्यामुळे त्याला आपण ॲक्सेस करू शकतो. त्याच्यानंतर पुढची लाईन काय आहे, ओबीजे डॉट डिस्प्ले. ओबीजेमध्ये गेलो आपण, ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर बी क्लासचा. आपण बी क्लासमध्ये गेलो, बी क्लासमध्ये आपल्याला डिस्प्ले नावाचं फंक्शन दिसतंय का, तर नाही आहे. तर इथे नसल्यामुळे आपण काय केलं, इनहेरिट करतोय क्लास एला, त्यामुळे आपण क्लास एकडे गेलो. क्लास एमध्ये शोधलं, डिस्प्ले आहे फंक्शन. डिस्प्ले फंक्शनला आपण कॉल करू शकतो का, तर बिकॉज इट इज रिटन ॲज पब्लिक लिहिलेलं आहे. फक्त बी व्हेरिएबल जो आहे तो प्रायव्हेट आहे. बाकी डिस्प्ले फंक्शन पण पब्लिक असल्यामुळे आपण त्याला कॉल करू शकतो आणि त्याच्या आतल्या ज्या सी आउटच्या लाईन्स आहेत त्या तुम्हाला आउटपुटला प्रिंट होणार. दिस इज बेस क्लास. त्यामुळे आउटपुटमध्ये बघा तुम्ही आता दिस इज बेस क्लास असं प्रिंट झालं. त्याच्यानंतर पुढची ओळ काय आहे, व्हॅल्यू ऑफ ए इज. आपण एची व्हॅल्यू काय टाकली होती, 100. त्यामुळे द व्हॅल्यू ऑफ ए इज 100 असं प्रिंट झालं. ओके, त्याच्यानंतर परत आपण ओबीजे डॉट बी इज इक्वल टू 300 कॉल केलं. ही लाईन कॉल केली. आपल्याला ही लाईन आपण मगाशीच बघितलं की ही लाईन काय आहे, आपण ऑब्जेक्ट बी क्लासचा आणि व्हेरिएबल ए क्लासचा आहे आणि त्याच्यामध्ये पण ए क्लासचा जो व्हेरिएबल आहे बी नावाचा, तो व्हेरिएबल कसा आहे, प्रायव्हेट आहे. त्यामुळे प्रायव्हेट असल्यामुळे त्याला आपण कॉल करू शकत नाही. त्यामुळे इथे परत तुम्हाला एरर येणार. त्याच्यानंतर आपण शेवटची लाईन आहे ओबीजे डॉट डिस्प. ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, तर बेस क्लासचा. बीचा ऑब्जेक्ट आहे. बीमध्ये गेलो, बीमध्ये गेल्यावर आपल्याला डिस्प नावाचं फंक्शन दिसलं, त्याच्यामध्ये तो पब्लिक आहे त्यामुळे तो इझिली प्रिंट होणार. त्यामुळे सी आउटमध्ये तुम्हाला काय, दिस इज डिराइव्ड क्लास. लगेच पुढची लाईन तुम्हाला प्रिंट झाली, दिस इज डिराइव्ड क्लास. ओके, त्याच्यानंतर पुढची लाईन काय, व्हॅल्यू ऑफ ए इज. एची व्हॅल्यू 100 होती त्यामुळे ती व्हॅल्यू प्रिंट झाली, व्हॅल्यू ऑफ ए इज 100. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ सी इज 200 आपण इथे टाकली होती, व्हॅल्यू ऑफ सी इज 200. तर इथे ते प्रिंट झालं, व्हॅल्यू ऑफ सी इज 200. ओके, फक्त हे लक्षात ठेवायचं की प्रायव्हेट पार्ट जो आहे तो त्याच क्लास पुरता लिमिटेड असणार. जर का तुम्ही एचा ऑब्जेक्ट तयार केला असता आणि एचा ऑब्जेक्ट यूज करून जर का तुम्ही बीला
ह्या बी व्हेरिएबलला कॉल केलं असतं तर तो प्रिंट झाला असता. का तर क्लास एचाच ऑब्जेक्ट आहे आणि क्लास एमध्ये जो आहे प्रायव्हेट आहे, त्यामुळे तो व्हेरिएबल प्रायव्हेट आहे, ए पुरता आहे, त्यामुळे एमध्ये तुम्ही त्याला यूज करू शकता, त्यामुळे तो इझिली प्रिंट झाला असता. ओके, नाउ विल सी अनदर एक्झाम्पल ऑफ प्रायव्हेट इनहेरिटन्स. ओके, सेम आत्ताचं जे एक्झाम्पल आहे तेच लिहिलेलं आहे, त्यामुळे मी इकडचा हा जो क्लास ए, क्लास बी वगैरे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार. विल डायरेक्टली गो टू मेन फंक्शन. मेन फंक्शनमध्ये बघा काय आहे, बी ओबीजे. ओके, मगासारखं परत आपण काय केलेलं आहे, ओबीजेचा बी क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे ओबीजे. ओके, त्याच्यानंतर पुढच्या लाईनमध्ये बघा काय आहे, ओबीजे डॉट ए इज इक्वल टू 100. आता ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे तर क्लास बीचा. आपण क्लास बीमध्ये आलो आणि बीमध्ये आल्यानंतर आपण काय केलं, ए नावाचा व्हेरिएबल शोधला. तर इथे ए नावाचा व्हेरिएबल आहे का कुठे लिहिलेला, तर हा जो ए आहे हा डिस्प्ले फंक्शनच्या आतमध्ये. वी आर नॉट कॉलिंग डिस्प्ले फंक्शन, आपण डिस्प्ले फंक्शनला नाही कॉल केलं आहे, पण फक्त एला कॉल केलं आहे. तर इथे आपल्याला ए सापडत नाही आहे कुठे, तर तो काय करणार, क्लास एला इनहेरिट करतोय, त्यामुळे तो एमध्ये जाणार. पण एमध्ये जात असताना इथेच काय होणार, त्याला ए कसा आहे तर प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट असल्यामुळे इथून आपला कॉल एकडे जाणारच नाही. ओके, कारण का इथेच तुम्ही प्रायव्हेट लिहिलेलं आहे. आधीचं जे एक्झाम्पल होतं याच्या आधीचं पब्लिक इनहेरिटन्सचं, त्याच्यामध्ये इथे पब्लिक लिहिलेलं आहे, त्यामुळे आपण बीमध्ये सापडलं नाही तर एमध्ये जाऊन आपण शोधू शकत होतो. ओके, पण इथे जे प्रायव्हेट इनहेरिटन्स जे आहे, प्रायव्हेट इनहेरिटन्समध्ये इथेच तुम्हाला प्रायव्हेट लिहिलेलं असल्यामुळे यू कॅनॉट गो टू ए क्लास ए अँड सर्च इन टू क्लास ए. ओके, विल सी नेक्स्ट लाईन, दॅट इज ओबीजे डॉट बी इज इक्वल टू 300. परत तसंच होणार. क्लास बी व्हेरिएबल कुठे डिक्लेअर्ड आहे तर क्लास एच्या आतमध्ये. आपण क्लास एच्या आतमध्ये जाऊ शकतो का बीचा ऑब्जेक्ट तयार करून? क्लास बीचा ऑब्जेक्ट आहे आणि एमध्ये जायचं तर आपल्याला ते शक्यच नाही आहे, त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. त्यामुळे अगेन दिस विल बी ए एरर, नॉट ॲक्सेसिबल ॲज प्रायव्हेट मेंबर. ओके, विल सी नेक्स्ट लाईन, ओबीजे डॉट सी इज इक्वल टू 200. ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, क्लास बीचा. क्लास बीमध्ये आलो आपण, इथे आपल्याला सी व्हेरिएबल शोधायचा आहे, तर आपल्याला सी व्हेरिएबल सापडला. आपण सी व्हेरिएबलची व्हॅल्यू किती टाकली तर इट इज 200. ओके, अगेन ओबीजे डॉट डिस्प्ले, मगासारखंच ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, क्लास बीचा. क्लास बीमध्ये आपल्याला डिस्प्ले फंक्शन दिसतंय का तर डिस्प्ले फंक्शन नाही आहे, इथे डिस्प आहे. ओके, डिस्प्ले फंक्शन नाही आहे, आपण याच्यामध्ये नाही तर एमध्ये शोधून जाऊ शकतो का तर जाऊच शकत नाही आपण इकडे, कारण का इथेच प्रायव्हेट लिहिलेलं आहे म्हणून. क्लास ए कसा आहे, प्रायव्हेट आहे, त्यामुळे तो जाणार नाही. डिस्प्ले इज नॉट ॲक्सेसिबल, त्यामुळे तो परत एक एरर मेसेज दाखवेल. ओके, ओबीजे डॉट डिस्प, ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे, क्लास बीचा. आपण क्लास बीमध्ये आलो, बीमध्ये आल्यावर आपण कोणतं फंक्शन शोधलं, डिस्प. तर डिस्प फंक्शन आपल्याला कॉल करू शकतो, कारण का ते त्याच क्लासमधलं आहे. ऑब्जेक्ट पण ह्याच क्लासचा आणि फंक्शन पण ह्याच क्लासचं, त्यामुळे ते इझिली ॲक्सेसिबल आहे. त्यामुळे या 3 लाईन्स इथे डिस्प्ले होणार. दॅट इज दिस इज डिराइव्ड क्लास, द व्हॅल्यू ऑफ ए इज 100. इथे एची व्हॅल्यू 100 होती, त्यामुळे ती व्हॅल्यू तो घेणार आणि डिस्प्ले करून टाकणार 100. द व्हॅल्यू ऑफ सी इज, इथून सीची व्हॅल्यू घेणार. सी आपण याच्या आधीच टाकलं 200, त्यामुळे तो सीची व्हॅल्यू 200 आहे आणि तो व्हॅल्यू ऑफ सीची व्हॅल्यू 200 असं प्रिंट करून टाकलं. ओके, इन दिस वे वी हॅव फिनिश्ड विथ प्रायव्हेट अँड पब्लिक इनहेरिटन्स. ओके, प्रायव्हेट असेल तर फक्त त्या क्लास पुरताच तो व्हेरिएबल ॲक्सेसिबल राहणार, म्हणजे त्या क्लासच्या बाहेर. आता बी इथे प्रायव्हेट लिहिलेलं आहे, तर बी आपण ह्या क्लासच्या बाहेर वापरू शकत नाही किंवा त्याला कॉल करू शकत नाही. इथे क्लास संपल्यानंतर बी पण इथपर्यंतच आपण यूज करू शकतो. ओके, तेच आपण ह्या एक्झाम्पलमधून बघितलं. दिस इज कॉल्ड ॲज प्रायव्हेट इनहेरिटन्स. ओके, इन दिस स्लाइड वी आर, हेच सगळ्या गोष्टी मी इथे समराईज केलेल्या आहे. तर इथे तुम्हाला बघू शकता की तुमचं सेम क्लास, म्हणजे क्लास तोच क्लास आहे आणि त्याच क्लासचं समजा तुम्ही ऑब्जेक्ट लिहिलेलं असेल तर, आणि जर का तुम्ही त्याला पब्लिक म्हटलेलं असेल तर पब्लिक म्हटल्यावरती कुठूनही तुम्ही त्याला कॉल करू शकता.
सेम क्लासमधून पण कॉल करू शकता, म्हणजे क्लास ए मधून पण कॉल करू शकता. डिराइव्ड क्लास म्हणजे क्लास बी मधून पण तुम्ही कॉल करू शकता. आउटसाइड द क्लास म्हणजे क्लास ए आणि क्लास बीच्या बाहेरसुद्धा लिहिलेलं असेल तुम्ही काही, तर तिथून सुद्धा तुम्ही त्याला कॉल करू शकता. म्हणून सगळ्या ठिकाणी काय आहे, जर का पब्लिक लिहिलेलं असेल तर तुम्ही येस 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 कुठूनही त्याला कॉल करू शकता. ओके. नेक्स्ट आपण बघू, जर का प्रोटेक्टेड लिहिलेलं असेल तर तुम्ही फक्त सेम क्लास किंवा डिराइव्ड क्लासमधूनच कॉल करू शकतात. सेम क्लास किंवा डिराइव्ड क्लास म्हणजे क्लास ए मधून किंवा क्लास बी मधून आपण त्याला कॉल करू शकतो एखादं फंक्शन किंवा व्हेरिएबलला. ओके. पण आउटसाइड द क्लास म्हणजे त्या क्लासच्या बाहेर जर का काही लिहिलेलं असेल तर तिथून तुम्ही कॉल करू शकत नाही, केव्हा, जर का ते प्रोटेक्टेड असं लिहिलेलं असेल तर. ओके. अँड लास्ट वी हॅव सीन दिस जस्ट नाव, मागच्या एक्झाम्पलमध्येच आपण हे बघितलं होतं. जर का तुम्ही प्रायव्हेट लिहिलेलं असेल तर फक्त आणि फक्त त्याच क्लासमधून त्या व्हेरिएबलला किंवा फंक्शनला तुम्ही कॉल करू शकता. म्हणजे क्लास बीचा असेल तर बीमध्येच तुम्ही कॉल करू शकता, क्लास एचा असेल तर क्लास एमध्येच तुम्ही त्याला वापरू शकता. पण क्लास बीचं असेल आणि एमधलं वापरायचं असेल तर तसं तुम्ही वापरू शकत नाही. म्हणून डिराइव्ड क्लासमध्ये पण नो लिहिलेलं आहे आणि आउटसाइड द क्लास पण नो लिहिलेला आहे. ओके. हाच टेबल फक्त थोडासा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये इथे लिहिलेला आहे. ओके. इथे जर का प्रायव्हेट मेंबर असेल तर तो पब्लिक लिहिलेला असेल तर नॉट इनहेरिटेड. ओके. जरी तुमचं डिराइव्ड क्लास जो आहे तो पब्लिक असेल आणि प्रायव्हेट असेल तुमचा बेस क्लास, तरी तो इनहेरिट करू शकत नाही. ओके. तर हे दोन्ही टेबल तुम्ही महत्त्वाचे आहेत. तुम्ही हे दोन्ही टेबल व्यवस्थित वाचा, बिकॉज याच्यावरती बरेच MCQs येऊ शकतात. ओके. अँड स्टिल इफ यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग यू कॅन कॉल मी और पुट ए मेसेज टू मी. ओके. सो विल stop here. We'll see next topic in my next video. Okay. Thank you.